आज होळीचा सण. वा, काय मस्त वातावरण आहे. तिथंच उभी राहून मग्गानी पाणी टाकत होते. सगळीकडे सडा मारून झालेला आहे. आणि आता मी मस्तपैकी रांगोळी काढते. रंगबिरंगी होळीचा सण आहे आज. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि मी आता हे 17 ते 1 रांगोळी काढते. टिपके कसे घेते हे तुम्हाला दाखवते. टिपके आपले आपण एका आडे घेतो तसे नाही आहे, तर एक कमी कमी करत जायचं अशा पद्धतीने. तर आता मला इकडं यावं लागणार आहे. थोडासा फिरवते, घुमवते. आता ह्या 2 टिपक्यामध्ये नाही, तर ह्या टिपक्यावर एक टिपका ठेवून मी काढणार आहे. म्हणजे एक कमी होईल अशा पद्धतीने. तर आलं लक्षात. रंगाच्या या सुंदर सणात तुमच्या आमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरून राहू, दुःखाची सावली दूर जाऊ आणि प्रेम, मैत्री, समाधान यांनी तुमचं आमचं आयुष्य उजळून निघो. रंगांनी न्हाऊ दे आयुष्य, आनंदाने भरू दे प्रत्येक क्षण. होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 17 ते 1 रांगोळी झालेली आहे आणि खूप वेळ लागला. जवळजवळ तासभर लागला असेल. हे कलर काढा, रंग भरा. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची व्लॉग. चला, आज होळीचा सण आहे, पण आज आम्ही पुरणपोळी नाही बनवणार. पुरणपोळी आम्ही दुसऱ्या दिवशी बनवतो, कारण आई कशी उपास करू जेव घालत असते. मग आज संध्याकाळी काहीतरी गोडधोड बनवणार आहे. पण आता सकाळी मी आता बनवत आहे पालकाची भाजी आणि कोरडीच बनवणार आहे. संध्याकाळी काहीतरी गोडधोड बनवायचं आहे. तर संध्याकाळी होळी पण पेटवायची आहे. संध्याकाळी तर आपण भेटणारच आहोत. चला, आता मी ही भाजी वगैरे करून घेते आणि भेटू आपण डायरेक्ट. सकाळची भाजी मी पालकाची खाल्ली आणि मस्त ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या. आता 3 वाजले आहे. चहा लवकर केला मी, कारण आणि भांडे पण घासून घेतले आणि आकाकडे चालले आहे. कारण मी म्हटलं होतं की आज आम्ही काही पुरणपोळी घालत नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी पुरणपोळी घालतो, कारण उपास करू असतात ना. तर असं झालं की मग सकाळीच आईला कळालं ग्रहण लागणार आहे. त्याच्यामुळं मग उद्या काही स्वयंपाक बनवता येणार नाही. त्यामुळं मग आम्ही उद्याचं कॅन्सल करून आजच बनवणार आहे आणि उपास करू, पुढच्या सणाला घालता येईल. तर चला, आता आईला मी मदत करायला चालली आहे आणि तिथं आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि संध्याकाळी मस्तपैकी होळी पण पेटवायची आहे. तर चला, आमची होळी घरच्या घरी होळी कशी साजरी करतो हे दरवर्षीच दाखवते मी. तर आज पण दाखवेन. काय झालं ग? कुकर लावलाय अक्काने, चहा ठेवलेला आहे. कांदा बिंदा कट राहिली साराला. मसाले, अक्काची मसाले. अक्का कालच आली आणि तर हा व्हिडिओ आधी पडणार आहे होळीचा, कारण होळीचा सण झालेला आहे. म्हणजे मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पडणार आहे. पण त्याच्या अगोदर मग मी अगोदरचा जो व्हिडिओ आहे तर तो नंतर पडेल असं. मग काय होतं, उशीर होतो, मग 8 दिवस लागतात. मी तर दिवसाआड व्हिडिओ टाकते ना, त्याच्यामुळं. आता आळूला मस्त पाणी जातं आहे. नाही तर अक्का नव्हती तर इथं काकांचं म्हणजे इथं भांडे घासायचं, इथं पाण्याचा काही प्रश्नच येत नव्हता ना. तर पूर्ण असं सुकून गेलं होतं. आता छान असं फुटली पुन्हा ती. आता ही डाळ काढलेली आहे. याला एकदा आता कड दिली ना गुळाची, कडच म्हणते ना का. मग आता ही डाळ ही डाळ जी आहे आता मीच चाळणीने वाटून घेते. आणि हा किती ग्लास घातला का? एका ग्लासला 1 ग्लास गूळ. आम्हाला थोडेशा गोडच आवडतात म्हणा, त्याशिवाय पुरण खाल्ल्यासारखं वाटत नाही. इकडं पाणी काढलेलं आहे. तर आता सध्या एवढं चालू आहे. आणि आता वाजले ना 4 वाजले. ती जरा 3:30लाच लागली करायला. हां, लगेच भात दे टाकू. मग आता काही कांदा चिरू का मग?
भजेच कांदा लसूण बिसून सोलून ठेवते. चला इकडं भात झालेला आहे आणि आता इकडे ना पुरणाचं तयार करून घेत आहे. हे झालं म्हणजे मी वाटायला मोकळी आणि उरलेले भांडे घासून घेते. माझ्याकडं काही काम हे राहणार आहे आणि भजीचे काढून घेते. हे इकडं काढलं आहे मी आणि हे ना जरा वाटून घेते मी मिक्सरमधून. पण लाईट आहे की नाही काय नाही. चला आता इकडं होळीची तयारी चालू आहे. काका पाहते लाकडं. काका इकडं आहे ना. काकांना मला दिसत नाही कुठं कुठं लाकडं. हे लईच मोठे होते ना. इथं आहे मी वाळले का नाही काय माहिती. वाळलेले चला भरपूर झाली. एवढी मोठी नाही करत. घर कसं दारामध्ये आपल्या छोटीच करत असतात. आम्ही दरवर्षी छोटीच करतो. सार्वजनिक असली का मग मोठी असते. आता ही रचायची आहे, रांगोळी काढायची, फुलं लावून द्यायची आहे. मला वाटलं दारात करतील. ते कोपऱ्यातलंही झालं आहे का आता होळी रस्ता आहे. आणि आता 5 वाजले. हे इकडं सार पुरण आता अजून आता आम्ही एवढं ना पातळ नाही करत. थोडं आम्हाला घट्टच. आमचं कसं घट्टच असतं. ही इतकी चावणट आहे ना अजिबात नाही. बा आता कशी एवढं दूध माझं अजून पडलंय तरी ती प्याई ना दूध. ते स्मॅशर दे. स्मॅशर स्मॅश चौंदाचं दे असं म्हणायचं. चौंदाईचं दे. चौंदाईचं म्हण. चौंदा का बरं नाही येणार म्हटल्यावर येतं सगळं. याच्या काय करू म्हटली. इंचू इंगळ्या इंगळी इंगळी काय प्रकार. इंगळी विंचू एक म्हणजे 2 करू का. म्हणजे होळीमध्ये जाळायला. चला आता माझी कला. तर हे तळायचं आहे मग खूप मोठं नाही करावं लागणार. देखून जुराळ देखणं कुठे आपल्याकडे जुरळ मिळतं. हे इकडं बनवलं. हे पाल, हे झुरळ त्याचं मापाचं बनवलं. हे ढेकून अगदी छोटा बनवलेला आहे. आणि हे आहे नाग. असं नाग आका म्हणती काय झुरळ त्याला म्हणती झुरळ. तर हा दाकडी नाग. आणि हे आहे विंचू. 2 एक इंगळी आहे आणि एक विंचू आहे. आता मच्छरसुद्धा केले आहे अक्का बघ. आता भजे कुरड्यानंतर करायचे आहे. पहिले आता पूर्णाचे असे करून घेते ती. आणि मी तोपर्यंत जर काही करते आता हे भांडे जे आहे ना भांडे घेते घासून. आणि काय आता चला घेतले भांडे घासून. भजे काढायला लाईट कुठं येते वाटायला. ती लाईट तर येऊ दे. काकांनी येऊ भरली अशी. अक्काचं काय चालू पाहू आता. आणि आता किती वाजले 6:45. हो अक्काने तळले. हां सगळे तळले. फुगले हे तळून. अरे अरे हे नागाचं तोंड तर लईच फुगलंय गड्या. हा दुसरा. चला भजे चालू. टोटली स्वयंपाक झालेला आहे. हां आता भांडे पुन्हा घासायचे पडतील अजून. इकडं पुरणपोळ्या पण झाल्या. नैवेद्य पण झालेला आहे. इकडं कुरडई भजे पण काढलेले आहेत. चला केळीला पानं आहे छान. चला केळीचं पाणी घेतलं आहे. मस्त धुतलंय बघ. चला आता हे ताटामध्ये करायचं का डायरेक्ट आता असंच ठेवलं तरी चालेल ना. आता याच्यामध्ये नैवेद्य ना भरते मी. दूध. चला सगळा नैवेद्य भरलेला आहे आम्ही. आता याच्यामध्ये देवांचा पण आहे, होळीचा आहे, तुळशीचा पण आहे. तसे 5 नैवेद्य केले होते अक्काने. तर 5 नैवेद्य. चला एक घेतलं आहे. आणि माझ्या देवांना घरात जे आहेत ना त्यांना मी नैवेद्य दाखवून येते इकडं. नाही तर चला माझ्यासोबत. नैवेद्यम समर्पयामि. चंद्र पण मस्त उगवलेला आहे. अंधारातच झालेला आहे. आणि नैवेद्य पण झालेले आहे. ते पटकन भांडे घासून घेते.
कारण आता होळी पण पेटवायची आहे. चला अक्काने पण नैवेद्य ठेवलेले आहे सर्व. चला आता हा होळीचा नैवेद्य घेऊन जायचं आता बाहेर. चला आता आपण चाललो आहे होळी पेटवायला. तर ही समिधा पण आणलेली आहे काकांनी, नैवेद्य बनवलेला आहे. आणि ही सर्व किडकं ही आपल्याला जाळायची, हे मी बनवलेले, नारळ अगरबत्ती. चला आता अंधार झालेला आहे आणि आता चंद्र छानपैकी दिसत आहे. असं वेगवेगळ्या बाजूने टाका. समिंदा आहे. पहाडीची जडीबुटी आणि आपण कापूरने पेटवणार आहोत. अक्का पण आलेली आहे. काय आणले ना आम्ही लहानपणी बटाटे टाकायला जायचो. खूप सार्वजनिक मोठी राहायची का ग अक्का भंडारदऱ्याला. इतकी मोठी म्हणजे जवळजवळ इतकं झाडा एवढी उंच असेल बाई ती. चला पेटली होळी. आधीच टाकायचं होतं. आत्ताशी आणलंय तुमच्याकडे गौरे होते. चला आपली होळी पेटलेली आहे. गौऱ्या टाकून लांबून लांबून. थांब ना सगळ्यांचं अजून होऊ दे, लगेच नको टाकू. आता थांब. लाईट काऊन बंद केली. लाईट गेली होती. आपोआप चालू झाली. कसं काय चालू झाली बंद झाली. तुला कुणीच नाही का रे. चालू झाली परत. अहो काका लाईट गेली होती. लय गरम आहे. लांबूनच कर, लांबूनच. खाल्लं इकडे ते माझ्याकडे. टाकायचं आहे. या पवित्र अग्नीच्या साक्षीने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि यशाचे रंग भरून राहू. आपल्या प्रत्येक स्वप्नाला यशाची उंच भरारी मिळो. घरात सुख, समाधान आणि भरभराटीने नांदो. आपल्या सर्वांना होळीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करूया आणि आयुष्य नव्याने आशेने उजळूया. तर चला अशा पद्धतीने आता होळी पेटलेली आहे. आरोळी पण ठोकलेली आहे, घसा गेलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रसाद टाकलेला आहे खोबऱ्याचा. आणि पुरी घामाघूम झालं बाबा. आम्ही इतका शेक होत म्हणजे इतका तो जाळ होता ना. आता करते का आपण नंतर खाऊया. लय गरम झालंय, पहिले थंड वगार. आता सगळे जण जेवायला बसले आणि इकडं ताट केलेलं आहे. तर बघा पापड, भजी, गुळवणी, दूध, भात, सार, आम्ही याला सार म्हणतो. आणि हे पुरणाची पोळी. तर चला मग तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया पण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय आणि हॅपी होली.